तालुका कृषी अधिकारी काटोल व मंडळ कृषी अधिकारी मेटपांजरा यांच्या सहयोगाने व प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजने अंतर्गत दालमिल तुम्ही 10 लाखात स्वतःचा उद्योग सुरू करून महिन्याला 50,000 कमवू शकता आणि सरकार देत आहे 35% सबसिडी। नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत दालमिल उद्योग प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत। आपल्या गावात तूर, हरभरा, मूग पिकवले जाते, पण कच्चा माल विकल्यामुळे शेतकऱ्यांना कमी भाव मिळतो। जर त्याचं प्रोसेसिंग केलं तर नफा दुप्पट होऊ शकतो। दाल मिल मध्ये प्रक्रिया खूप सोपी आहे। क्लीनिंग, डिहुस्किंग, पॉलिशिंग, पॅकिंग ही सर्व प्रक्रिया मशीनद्वारे होते। नमस्कार, माझं नाव विनायक शामरावजी पोहका। मी राहणार लिंगा, तालुका काटोल, जिल्हा नागपूर। माझ्याकडे 4 एकर शेती असून मी त्यात हरवर्षी तुरीचे पीक घेत असतो। ती सेंद्रिय पद्धतीने घेत असतो। आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कृषी विभागाअंतर्गत चौधरी साहेब यांनी कृषी साहेब म्हणून आम्हाला भेट दिली। त्यांनी सांगितले की बाबा पंतप्रधान सूक्ष्म अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत अशी हे आहे, त्यानुसार ती मी दालमिल घेतली। दालमिल घेतल्यामुळे मी ती स्वतःची त्या तुरीचं बाजारात न नेता मी डाळ करून इथूनच विकत असतो। आणि मला जर ते कमी गेली, तुरी जरी कमी गेल्या, मी शेतकऱ्याकडून घेऊन विकत असतो डाळ। आणि त्या तुरीपेक्षा डाळीचे मला उत्पन्न दुप्पट मिळत असते, त्याच्यामुळे मला त्याचा लाभ होतो। आणि तसेच प्रत्येक शेतकऱ्यांनी अशी योजना राबवावी अशी माझी इच्छा आहे। प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत 35% सबसिडी, 10 लाख रुपयांपर्यंत मदत, ट्रेनिंग आणि मार्गदर्शन। दाल मिल सुरू करण्यासाठी 5 ते 15 लाख खर्च येतो, ज्यामध्ये मशीन, वीज, शेड यांचा समावेश होतो। योग्य प्लॅनिंग केल्यास महिन्याला 30 ते 50,000 किंवा जास्त नफा मिळवता येतो।